मुला मुलीने त्या माऊलीची सेवा केली. त्या माऊलीनं परमार्थामध्ये आयुष्य वेचलं, तद्वत परपंचामध्ये सुद्धा वेचलं. सिद्धांत सांगते परपंच परमार्थ साधिती एका हे निदाने नवे सुख. सिद्धांत सांगते परपंच परमार्थ साधितील दोन्ही तयासी निर्वाणी सुख. इकडे वेदांत काय सांगते परपंच परमार्थ साधितील दोन्ही तयासी होईल सुख. तिकडे म्हणलंय परपंच परमार्थ साधतील दोन्ही तयासी होईल सुख. म्हणून या माऊलीचं थोर पुण्य आहे. म्हणून जास्तीच अधिक न बोलता मी शेवटी होतो. किती फिरून फिरून फिरकी शेवटी मिळाली जागा. ऐका श्रोते सज्जनो, माझ्या पांगरे येथील गंगाधर माधवराव कनुरे या सद्भक्तातर्फे चालू भजनावरती खुश होऊन 21 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. आता ज्येष्ठ असे पाहुण्याकडून सहज आपण ऐकलो गुरु करावा लागतो, गुरुशिवाय गत्यंतर नाही. वेळ कमी आहे आणि लवकर जर आलो असलो तर देवाणघेवाण होत होती महाराज. आम्ही नेमकं गुरु कोणाला करावं, गुरु कोणाला मानावं असो विनंताचा भाग आहे. किती फिरून फिरून फिरकी एक एक येवणी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानावाचा. एका एका येवणीला कोटी कोटी फेरा आहे. एवढा फेरा फिरून नर जन्म आहे. तरी पण सुद्धा तुम्हा आम्हाला कर्मश्रेष्ठीवर जागा परकी आहे. प्रत्येक आलेला जीवाला जाणं आहे. त्याच्या पाठीमागाला जर आपल्याला उद्देश जाणून घ्यायचा असेल, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आम्हाला कीर्ती जोपासून ठेवायची आहे आणि परमार्थाचं संचित साधन आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. तो ठेवा आपल्या सोबत येणार आहे. म्हणून ऐका होते सज्जनो, रामराम रामराव लक्ष्मण तांबरे या सदभक्तातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेट धन्यवाद. जो
जीव जन्माला येतो तो जीव रडतो, जो जीव जन्माला येतो तो रडतो, बाजूचे हसतात. जो जीव कर्मसचिवच्या ही लोकीची यात्रा संपल्यावर अनंतात विलीन होतो तो हसत हसत मरतो, बाजूचे रडतात. माया कशी आहे? गोपाल गोविंद मॅकल वाढणार म्हणजे पांगरीकर या सदभक्तातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. माया जे आहे हसविते, खेळविते, रडविते. मायामय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. माया अशी आहे, जो जीव जन्माला येतो तो रडतो, बाजूचे हसतात. बाळ जन्मतो तो रडतो, बाजूचे आनंद झाला, मुलगा झाला किंवा मुलगी झाली म्हणून आनंदानं हसतात. आणि जे जीव आनंदात विलीन होतो ही लोकांची यात्रा संपल्यावर बाजूचे रडतात, तो हसत हसत आनंदात विलीन होतो, आनंदात विलीन होतो. हसत हसत कसा होतो? या माऊलीनं वयाच्या 80 वर्षे परमार्थ केला, प्रपंच केला, नातू पंतू सर्व बघितलं, आनंदानं आनंदात विलीन झाले. ऐका श्रोते सज्जन हो, या चालू पदावरती खुश होऊन कोंडिवा हनुमंत औलवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. दुसरं नाव तसेच बळीराम रामजी मुंडकर यांच्याकडून सुद्धा, लांबकानीकर यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. आणि तसेच हा जीव अनंतात विलीन झाल्यानंतर हसत हसत जातो. सर्व परमार्थ प्रपंच त्याने आनंदानं ही लोकीची यात्रा सर्व त्याने सुखात केली. बाजूचे रडतात. का रडतात? तो त्यांचा ठेवा आहे. काय ठेवा आहे? त्यांचं पुण्य, त्यांचं प्रामाणिक वागणं, त्यांचं प्रामाणिक बोलणं आजरामर आपल्या हृदयात कोरून राहते महाराज. म्हणून म्हणलंय मरावे परी कीर्ती रूपी उरावे. असं माऊलीचं त्या आयुष्यामध्ये राहणीमान होतं महाराज. म्हणून आईची मायेची माया अगम्य आहे. एका ठिकाणी कवितांना वर्णन केलेलं आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार.
आईची माया जीवनाला आधार देणारी. जगात प्रेम आईचं आहे. म्हणून फिरून आलो परदेशी, जाण स्वदेशी, मुकाम उरकून जाण स्वदेशी. फिरून आलो परदेशी, हुडकून जाणे मुकाम स्वदेशी, हुडकून जाणे मुकाम स्वदेशी. आम्हाला नांदेडला जायचं असेल तर बस स्टँड मध्ये गाडी किती वाजून किती मिनिटाला आहे तिथं आम्हाला विचारावं लागते. अवेलेबल गुरु करावा गत्यंतर नाही. इतक्यावर जमणार कोण गुरु, कोण केला, कोणाला करावा, जेणेकरून त्या गुरुकडून उद्धार होतो. म्हणून फिरून आलो परदेशी, मुकाम उरकून जाण स्वदेशी, मुकाम उरकून जाण स्वदेशी. इथे दया नाही कोणाशी, त्रास होतो या जीवाची, त्रास होतो या जीवाची. म्हणून किती फिरून फिरून विषय आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगुणिले ते अर्धरात्रीनं आहे. टार्गेट करण्यासाठी परम भाग्य लागते. तो भाग्यवान या माऊलीसारखं पाहिजे. भगवंतानं सुंदर नरदेह दिला, पण याचा वापर कसा करावा अजून जगात कळत नाही. अनंत व्यसनामध्ये विलीन होऊन 100 वर्षाचे आवजी कमी आयुष्यामध्ये आपण गुरुपटम पडत आहोत. त्या गुरुची, त्या भगवंताची भेट केव्हा होईल? ज्ञानेश्वरीच्या 13 राज्यात माऊली सांगतात, न जावे तिकडे जातो, न पाहावे ते पाहतो, न पिवे ते पितो, न खावे ते खातो, तयासी भक्त म्हणावे का, तयासी भक्त म्हणावे का, म्हणावे का. या दृष्टीनं काय पाहायचं आहे, काय श्रवण करायचं आहे, काय पियाचं आहे, इथपर्यंत संतांना आपल्याला बांधीव केलेला आहे. पण संत सांगतात एक, आम्ही करतो एक. म्हणून आम्हाला थेट गुरुची भेट होईना. काही नवकडे हे आपण देणाऱ्याना देणे उचलणार, देणाऱ्याना देणे काही नाही आपलं, देणाऱ्यानं दिलंय उसनं. काय दिलंय?
आपलं काय नव्ह. ऐका श्रोते सज्जनो, बालाजी कोंडिवा श्रीकंठे मोजा पिंपळकोटा महादेव या सद्भक्तातर्फे सुद्धा चालू भजनावरती खुश होऊन 21 रुपयाची भेट पाठवली. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. माऊलीनं आपल्या संसाराला अलिप्त करून अधिकचा परमार्थ केला. म्हणून अजानो संसारा उठा वेग करा, शरण जाऊ द्वारा पांडुरंगा. हे काळाचे आहे, धन कुबेराचे आहे. देता देवविता, नेता देवविता, येथे चालेल तयाची सत्ता म्हणले. सत्ता तीच असणारा तो भगवंत आहे. म्हणून काही नवकडे हे आपले देणाऱ्यानं देणे उसना, देणाऱ्यानं देणे बाईला सांगत आहे, प्रत्येक बाईला सांगत आहे, माझ्या पतीनं नथ करून आणली, माझ्या पतीनं नथ करून आणली. या नाकावर लेवाच्या नथीला नथ करून आणली म्हणून असं सांगत आहे. एके दिवशी कबीरदास महाराज आले. बाई एवढं काय खुश आहेस? काय नाही महाराज म्हणली, आम्ही शेतीमधलं पूर्ण काम घरी केल्या आणि माझ्या पतीनं खुशीनं आवडीनं नथ करून आणली. असं 1000 वेळेस त्या पतीचं नथ करून आणलेल्या नथनीवर नाव घेते. महाराज म्हणले, ज्यानं तुला नथ करून आणली त्याचं तू 1000 बार नाव घ्यालीस, आणि ज्यानं म्हणून नाक राहावं की नथ राहावं, नाक राहावं की नथ राहावं, नथ राहावं. महाराज म्हणले, नाकावर लेवाच्या नथ आणली याच्यावर एवढं खुश व्हायली, ज्यानं तुला असली शरीर दिलंय त्याचं किती नाव घ्यायलीस. कबीरदास महाराज म्हणतात, जिस मर्द ने नथ बनाई, जिस मर्द ने नथ बनाई, उसकी याद बार बार, जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार. असली नाक दिलंय, ज्यानं असली जन्म दिलाय, ज्यांना असली शरीर दिलंय त्याला मी विसरालो. आई वडिलाच्या उदरातून जन्म झाला, जीव नावाचा रत्न देणारा तो भगवंत आहे. म्हणून किती फिरून फिरून
आहे, कशी कशी खर्च कराव जर आम्हाला कळणार गेलं तर परमार्थाच्या व्यापारामध्ये आपण परमार्थाच्या व्यापारामधून अलिप्त राहतो आणि प्रपंचच वाढत जातो. म्हणून ज्याने ज्याने केला व्यापार तयाची चुकली बघायला झार, तयाची चुकली बघायला झार. व्यापार कसा केला, कोण केलाय, हे फेरा कोण कोण चुकविलं. तुका म्हणे हित होय तो व्यापार, खराब खराब काही फार शिकलावे. संतांनी हे प्रपंचिक व्यापार चुकविला, परमार्थ आपलासा केला. म्हणून ज्याने ज्याने केला व्यापार तयाची चुकली बघायला झाड, तयाची चुकली बघायला झाड. करा की विचार सारा विचार करा. तुम्हा आम्हाला याच कर्मश्रेष्ठीवर भजन, पूजन, नामचिंतन, अन्नदान सर्व काही कार्यक्रम करता येते. भगवंत सुद्धा इच्छा करतात स्वर्गीचे अमरायची जाती देवा, मृत्यू लोकी जन्म व्हावा, मृत्यू लोकी जन्म व्हावा. बघा तुम्ही इतर येवणीमध्ये हे जर नामचिंतन, भजन, पूजन, अन्नदान करतो म्हणलं तर आम्हाला करता येत नाही. बसू दे ही नाही गती आयशे सर्वत्र बोलती, म्हणून नरदे प्राप्ती परलोकाची. पशु प्राण्यामध्ये काय परमार्थाचं महत्व करणार महाराज.